नमस्कार, मी एकता. अमरावती बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. अमरावतीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूसह साथीच्या आजारांना वाढता धोका लक्षात घेऊन UCN न्यूजनं अमरावतीकरांनो सावध व्हा, डेंग्यू पुन्हा डोकं वर काढतंय ही बातमी प्रसारित केली होती. या बातमीचा परिणाम म्हणून महापालिका प्रशासनाने तातडीनं दखल घेत आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाची विशेष बैठक बोलावली. शहरभर फवारणी, फॉगिंग, डास निर्मूलन आणि जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया तसेच इतर साथीच्या रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका व्यापक कृती आराखडा तयार करीत आहे. तसेच शहरातील सर्व प्रभागांमध्ये तातडीनं फवारणी, फॉगिंग, डास निर्मूलन, जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य मोहीम राबविण्याच्या पार्श्वभूमीवर महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचा व प्रत्येक प्रभागात नियमित फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यकतेनुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही विशेष फवारणी व फॉगिंग मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. शहरातील डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे तातडीनं शोधून त्यांचं निर्मूलन करणे तसेच अन्य बाबींवर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. अमरावती शहर गुन्हे शाखेनं अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठं यश मिळवत 214 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त केलं. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एमडी ड्रग्ज, स्विफ्ट कार आणि मोबाईल फोन असा एकूण 50,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाटीपुरा परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सईद खान, शरीफ खान याला ताब्यात घेण्यात आलं. झडती दरम्यान आरोपीकडून 214 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं. या अंमली पदार्थाची किंमत 42,80,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच आरोपीकडून 8 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार आणि 3 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 50,99,000 रुपये इतकी आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेट मागील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकानं केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं शैक्षणिक सत्र 2026-27 साठी 29 महाविद्यालयांवर प्रवेश बंदी लागू केली. आवश्यक प्राध्यापकांची भरती न केल्यानं विद्यापीठानं हा कठोर निर्णय घेतला असून व्यवस्थापन परिषदेनेही त्याला मंजुरी दिली आहे. ऐन प्रवेश प्रक्रियेच्या काळात झालेल्या या निर्णयामुळे संबंधित महाविद्यालयांवर मोठा परिणाम होणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं शैक्षणिक गुणवत्ता आणि नियमांच्या अंमलबजावणीसाठी 29 महाविद्यालयांवर प्रवेश बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक प्राध्यापकांची भरती न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनं या निर्णयाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्येही या महाविद्यालयांवर प्रवेश बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी पदभरती पूर्ण करण्याबाबत संबंधित संस्थांनी विद्यापीठाला कायदेशीर प्रतिज्ञापत्र दिलं होतं. मात्र प्रतिज्ञापत्र देऊनही आवश्यक पदभरती करण्यात आली नसल्यानं आणि नियमांचे पालन न केल्यामुळे विद्यापीठानं सत्र 2026-27 मध्ये ही प्रवेश बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रवेशबंदीच्या यादीतील काही महाविद्यालयांना अटीशर्तीच्या अधीन राहून तात्पुरती शिथिलता देण्यात आली आहे. परिशिष्ट अ मधील महाविद्यालयांना नामांकन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पदभरती पूर्ण करण्याच्या अटीवर प्रवेश प्रक्रियेस तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. प्रवेशबंदीच्या यादीत अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 29 महाविद्यालयांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत एकूण पेरणीयोग्य क्षेत्रापैकी 90% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा सोयाबीन, मका आणि तुरीच्या क्षेत्रात घट झाली असून कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलंय. नुकत्याच झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाल्यानं सध्या जिल्ह्यातील पीक स्थिती समाधानकारक असल्याचं सांगण्यात आलंय. यंदा खरीप हंगामात एल निनो याचा प्रभाव, सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा परिणाम दिसून आलाय. पहिल्या पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्यानं पिके धोक्यात आली होती. तथापि नुकत्याच बरसलेल्या आषाढ सरींनी पिकांना संजीवनी मिळाली आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील 90% क्षेत्रातील पेरणी आटोपली आहे. एकूण सरासरी 6,82,992 हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून 6,11,539 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन, कापूस व तूर ही खरीप हंगामातील मुख्य पिके असून यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याचं दिसून आलंय. 1,97,585 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची
तर 2,58,997 हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली आहे. तुरीच्या पेरणीखाली कमी क्षेत्र आलं असलं तरी बोगस बियाण्यांमुळे उगवण न झालेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात तुरीची पेरणी होण्याची शक्यता आहे. मक्याखाली 36,915 हेक्टर क्षेत्र आलं आहे. 1,97,585 तूर, 1,07,958 मका आणि 36,915 मूग तसेच 499 उडीद. अमरावती शहर गुन्हे शाखेनं अवैधरित्या घातक शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतलं. आरोपीकडून तलवार, कोयता आणि कटयार असा सुमारे 6,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे लालखडी चौक ते नवसारी चौक मार्गावर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी प्लास्टिकच्या पोत्यात घातक शस्त्रे घेऊन पायी जाणाऱ्या अब्दुल रहमान अब्दुल हबीब याला ताब्यात घेण्यात आलं. झडती दरम्यान आरोपीकडून एक स्टीलची तलवार, एक लोखंडी चायना गंगवा अर्थात कोयता आणि एक स्टीलची कट्यार असा सुमारे 6,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टच्या कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करीत आहे. दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमारच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीसह विविध पुरोगामी संघटना, विद्यार्थी आणि पालकांनी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ तिवसा शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शहरातील सर्व दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीसह विविध पुरोगामी संघटना, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. भर पावसात आंदोलकांनी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप चौकात रस्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांच्या हातात डॉक्टर आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे छायाचित्र होते. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या रस्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून ताब्यात घेतलं. भर पावसातही आंदोलनकर्त्यांचा उत्साह आणि संताप कायम असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. जिंदाबाद 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 दिल्ली पोलीस मुर्दाबाद 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 जब मोदी डरता है जब मोदी डरता है राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत अमरावती जिल्ह्यात आयोजित तिवसा, अमरावती आणि चिखलदरा येथील 3 महाराजस्व शिबिरांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकाच दिवशी भेट दिली. यावेळी नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्यासह विविध विकास कामं आणि कल्याणकारी योजनांबाबत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत अमरावती जिल्ह्यात तिवसा, अमरावती आणि चिखलदरा येथे महाराजस्व शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. या तिन्ही शिबिरांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. तिवसा येथील कार्यक्रमात लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्प्याटप्प्यानं सुरू असल्याचं तसेच 45 लाख शेतकऱ्यांची 15 वर्षातील वीज बिले माफ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बोगस बियाणे प्रकरणात 35 गुन्हे दाखल करण्यात आले असून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि दुबार पेरणीसाठी मदत दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. अमरावती येथील शिबिरात इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मृतीस्थळ उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली. तसेच शहरात सीसीटीव्हीचे जाळी उभारून सुरक्षिततेवर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या अभियानांतर्गत तिन्ही शिबिरांमध्ये विविध शासकीय योजनांचा लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. तसेच चिखलदरा येथे 1 ते 18 वर्षे वयोगटातील 15,000 मुलांची हृदयरोग तपासणी करण्यात आली असून गंभीर रुग्णांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शिविर लगाया जाएगा और इस शिविर में केंद्र सरकार की, राज्य सरकार की 55 सेवाएं जो जनता के लिए है, जो सेवा हमी कायदे में आती है, वो सारे सेवाओं का हम यहाँ लाभ देंगे. ये निर्णय महाराष्ट्र में लिया गया. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.